आपल्या पूर्वजांना आपल्या वाडवडिलांना मार्ग सुखकर व्हावा असं जर वाटत असेल तर नामसंकीर्तन हे झालंच पाहिजे. माऊली म्हणतात, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. खऱ्या अर्थाने आपण जरी हा एवढा मोठा सगळा अट्टहास केला तरी खऱ्या अर्थाने तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा महाराज म्हणतात, धन्य माता पिता दयाची. धन्यता मात्र त्यांच्या आईवडिलांना नाही. पण या ठिकाणी 4 विकल्प आहेत. काही लोक जागीत पण त्यांना हित कळत नाही, काहींना हित कळतं पण ते जागे राहत नाहीत. म्हणजे एखाद्याला बळच दुसऱ्याच्या आग्रहाने कीर्तनाला आणलं जातं, पण जरी कीर्तनाला आणलं तरी ते कीर्तन ऐकत नाही. कुठंतरी एखाद्या कशाला खांबाला ह्याला टेकून झोपी जातं किंवा मोबाईल मध्ये काहीतरी बघत बसतं. म्हणजे बलात्कारे जरी आणिला कथेसी, निद्रा गे लुडासी टेकोनिया. ह्या लोकांना हित कळतं पण ते हिताच्या ठिकाणी जागी राहत नाहीत. काही लोकांना हितही कळत नाहीत आणि ते जागेही राहत नाही. म्हणजे अशी लोक म्हणतात की पुण्य म्हणजे भूलताप आणि पाप म्हणजे धमकी. हा महाराज लोकांचं काय आहे? धंदा आहे, धंदाच आहे. दिनरजनी हाची धंदा महाराज म्हणतात, गोविंदाचे वाडे. पण जोपर्यंत मस्त राहायचं आहे, जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे, जोपर्यंत संपत्ती आहे, बळ आहे, तोपर्यंत त्याला हितही कळत नाही, तो त्या हिताच्या ठिकाणी जागाही राहत नाही. पण ज्याला हित कळतं आणि जो त्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, महाराज म्हणतात धन्य माता पिता. त्याचे माता पिता धन्य आहेत. आता या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे महाराज म्हणतात आपुलिया हिता. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की आपण म्हणजे कोण? तर आपण म्हणजे आपलं शरीर नाही, तर आपण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो कोणी आहे त्याच्या ठिकाणी आपण जागे राहायचं. कारण शरीर हे कसं आहे, नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. ह्या शरीरामध्ये जो कोण आहे आत्मा, त्याच्या बाबतीमध्ये आपण जागे राहिलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी असं होतं की वाच्यार्थाला किंमत दिली जाते, परंतु कीर्तनामध्ये लक्षार्थाला किंमत द्यायची असते. जर लक्षार्थाने कीर्तन ऐकलं तर तुम्हाला ते कळतं, वाच्यार्थाने ऐकलं तर ते कळणार नाही. उदाहरण सांगते तुम्हाला, जर वाच्यार्थामध्ये आणि लक्षार्थामध्ये किती फरक आहे बघा. जर समजा एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला तर आपण सगळे काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहतो म्हणजे तो कधी खाली बसतच नाही का? बसतो ना. पण आपण सगळे काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहतो म्हणजे काय? तो उभा राहणं म्हणजे तो त्या कार्यासाठी तत्पर आहे. तसं या ठिकाणी जागा राहायचंय म्हणजे परमार्थ करण्यासाठी तत्पर राहायचंय. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं पाहिलं तर संत महात्म्यांनी आपल्याला बऱ्याच ठिकाणी जागा करण्याचं काम केलेलं आहे. उठा जागे मारियाता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. बऱ्याच ठिकाणी संतांनी आपल्याला जाग करण्याचं काम केलेलं आहे. मग कोण म्हणतं की आपण जागे नाही? आपण पण जागे होत ना. पण आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं वाढावे संतान पाठ आहे तुमचं, ग्रही व्हावे. प्रत्येकाला असं वाटतं ल्यावे खावे बरे असावे सदैव ह्याची घरी हाव संसारे. बस ल्यायला चांगलं पाहिजे, खायला चांगलं पाहिजे, राहायला घर चांगलं पाहिजे, बंगला पाहिजे, एवढंच प्रत्येकाला एवढंच वाटतं. प्रत्येकाला असं वाटतं की आपण धनवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत असावं, कुणाला असं वाटत नाही की आपण गरीब असावं. प्रत्येकाला असं वाटतं आपण श्रीमंत असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण पुण्यवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या बरोबर कोणाची भांडण तंटे नसावी, तर आपली पण कोणासोबत नसावीत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण निर्भय असावं, आपल्याला कोणाची भीती नसावी. पण महाराज सांगतात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो.
जर तुम्हाला भांडणं टाळायची असतील तर वाजवीपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते. आणि जर तुम्हाला निर्भय राहायचं असेल तर आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं लागतं. कारण मौनाने कलहाचा नाश आहे. घरामध्ये जर असं वाटत असेल तुम्हाला भांडणं होत आहेत, मौन धारण करा, घरामध्ये भांडणं होणार नाही. जास्त करून मी असं ऐकले की सासू सुनाची जास्त भांडणं होतात आहे की नाही. पण मी तुम्हाला एक फुकटचं औषध देऊन जाईल जाता जाता बरं का. फुकटचं औषध आहे बरं का. ज्याला असं वाटतं की घरामध्ये भांडणं होऊ नये, जर समजा सासू सुनाची भांडणं होत असतील तर त्यांनी एक औषध घेऊन जा. जर फरक नाही पडला तर माझ्याकडून 1,00,000 रुपये घेऊन जा. आता जाळ व्हायचं म्हटलं तर धूर वगैरे काहीतरी येणारच ना, बरोबर की नाही. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल ना आता भांडणं होणार आहेत, फक्त काय करायचं, तुम्ही एक स्वच्छ पाण्याचा ग्लास घ्यायचा, त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं, एक घोट सासूला द्यायचा आणि एक घोट सुननी घ्यायचा. भांडणं होणारच नाही. सांगितलं बरं का तुम्हाला. आता औषध फुकटचं औषध आहे, वापर करून बघा. फक्त पथ्य एक आहे, पथ्य फक्त एक पाळायचंय. कोणतं माहितीये का? पथ्य फक्त एक आहे, भांडण होईपर्यंत तो घोट गिळायचा नाही. विठाल विठाल माझा सांगण्याचा उद्देश काय? सासू सुना हा माझा विषय नाही, परंतु सांगण्याचा उद्देश आहे का, मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, उद्योगाने दारिद्र्याचा नाश आहे, आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे. विठाल 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 विठाल. पण जागी राहण्याची सुद्धा एक मर्यादा सांगितली आहे बरं का महाराजांनी. माणसाने कधी जागे राहिलं पाहिजे त्याची पण एक मर्यादा आहे. दिवा विझून गेला, आता तेलाचं दान काय उपयोगाचं आहे का? चोर पळून गेले, आता सावध राहून काय उपयोगाचं आहे का? नाही. तसं वेळ निघून गेली, आता जाग राहून काहीही उपयोगाचं नाही. नाही तर काही काही लोक वेळ निघून गेल्यानंतर जागी राहतात. बघा, एका माणसाचं घर पेटत होतं आणि घर पेटत असताना त्याच्या मुलांनी त्याला बाहेर बोलवलं, बाबा घर पेटते, बाहेर या. अरे नाही नाही, अगोदर टिकावा ना. पण बाबा घर पेटते. अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का? अगोदर टिकावा ना, अगोदर आपण आड खोदू आणि पाणी लागलं म्हणजे मग घर विझू. म्हणजे काही लोक जागी राहतात पण वेळ निघून गेल्यानंतर. म्हणून जागी राहण्याची सुद्धा एक मर्यादा आहे. माणसाने परमार्थ केला पाहिजे, पण कधी? तरुणपणात का म्हातारपणात? तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. मग काही लोकांना जर म्हटलं ना, का घाला माळते म्हणतात, बघू म्हातारपणात, बघू म्हातारपणी, बघू वारी करू. म्हणजे तुम्ही स्पष्टपणे असं बोलता, म्हणजे असं स्पष्ट दिसून येत आहे तुमच्या बोलण्यातून की तुम्ही परमार्थ हे सगळं म्हातारपणावर ढकलून दिलेलं आहे. सगळं म्हातारपणा, ते म्हातारा झाल्यावरच करायचं असं तुमचा एक ग्रह झालेला आहे. आणि जर तुम्हाला म्हातारपण नाही झालं तर म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कधी मरणार आहे? कोणाचं आयुष्य निश्चित आहे का? कोणालाही माहित नाही आपण कधी मरणार आहोत. आणि म्हणून जोपर्यंत आहात तोपर्यंतच परमार्थ करून घ्या ना. कारण म्हातारपणामध्ये परमार्थ करणं, तरुणपणामध्ये परमार्थ करणं फरक आहे. म्हणजे याचा अर्थ असं नाही की म्हाताऱ्या माणसाने कीर्तनाला यायचं नाही, वयस्कर माणसाने, असं मी म्हणत नाही बरं का. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही परमार्थ करून करून म्हातारे व्हा, पण म्हातारे झाल्यावर परमार्थ करू नका. म्हणजे कळतं ना मी काय म्हणते? परमार्थ करून करून म्हातारे व्हा, पण म्हातारं झाल्यावर तुम्ही परमार्थ करू नका. कारण म्हातारपणी परमार्थ करणं, तरुणपणात परमार्थ करणं फरक आहे. तुमच्या भाषेत सांगू का? म्हातारपणी परमार्थ करणं, तरुणपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं बर का. तरुणपणात परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं, आणि म्हातारपणात परमार्थ करणं म्हणजे बंगला बांधून प्लॅन काढायचा. उलट होते ना. म्हणून तरुणपणात परमार्थ केला पाहिजे. कारण आयुष्य कोणासाठी थांबत नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्पहिताचा घोरवा ध्यानी राहा श्रीहरीच्या. आयुष्य कोणासाठी थांबत नाही. म्हणून जोपर्यंत आपलं इंद्रिय रूपी घर चांगलं आहे, म्हातारपण लांब आहे,
आयुष्य थांबलेलं आहे तोपर्यंत जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचेच माता पिता धन्य आहेत. महाराज अभंगाच्या प्रथम चरणी आपुलिया